नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फोल ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुमारे 31,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार तारीख 21 पर्यंत केवळ 5,866 कोटी 96 लाख 4,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली. दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाचा दिवस उलटला तरी केवळ 63 लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली असल्याचे उर्वरित शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेलेली आपणास पाहायला मिळालेली आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात 68 लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यापैकी 48,41,151 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत देण्यात आली आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती. कोणत्याही अटी शर्तीशिवाय मदतीची केलेली घोषणा हवेत विरली असून तुकड्या तुकड्यांनी मिळणारी मदत आता शेतकऱ्यांना दिवाळीनंतरच मिळणार आहे. सलग सुट्ट्या आणि रखडलेले पंचनामे यामुळे मदतीला वेळ लागत आहे. तर मित्रांनो, ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ही शेतकऱ्यांना काही मिळालेली आहे, काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर काही शेतकऱ्यांचे जे काही फार्मर आय डी आहे हे फार्मर आय डी तयार नसल्यामुळे ही जी काही मदत आहे ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परंतु यामध्ये असे काही शेतकरी आहे ज्यांनी की फार्मर आय डी हा केलेला आहे, त्याचा फार्मर आय डी हा अप्रूव्ड आहे, तरी पण त्या शेतकऱ्यांना मदत ही मिळालेली नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या काही याद्या आहे, तर ह्या ज्या काही याद्या आहे ह्या याद्या तुम्हाला तुमचे जे काही तलाठी असतील किंवा आपले जे काही तहसील कार्यालय असेल किंवा सेतू कार्यालयामध्ये आपणास ह्या याद्या पाहायला मिळतील. तर आपण मित्रांनो या याद्यामध्ये पाहू शकतात की जी काही डिटेल असेल फार्मरची संपूर्ण डिटेल या लिस्टमध्ये आहे. तर या लिस्टमध्ये आपण पाहू शकतात की जो काही एरिया असेल त्या शेतकऱ्याचा किंवा गट नंबर, त्याचप्रमाणे जी काही वितरित केलेली अमाऊंट आहे ती अमाऊंटसुद्धा इथे वितरित करण्यात आलेली आपणास इथे दाखवली जाईल. आणि स्टेटसमध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे ई-KYC पेंडिंग आहे, म्हणजेच या शेतकऱ्याची ई-KYC पेंडिंग आहे. तर ई-KYC पेंडिंग हे कोणत्या कारणामुळे आहे, तर आता मित्रांनो मी आता या शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर आहे हा आधार नंबर येथे कॉपी करून घेतो. त्यानंतर ॲग्रिस्टॅगची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर येऊन आधार नंबर टाकून येथे चेक करतो. तर मित्रांनो येथे मी आधार नंबर हा टाकलेला आहे आणि इथे चेक करतो. चेक केल्याच्या नंतर आपण येथे अप्रूव्हल स्टेटसमध्ये पाहू शकतात की येथे पेंडिंग दाखवत आहे. अप्रूव्हल स्टेटसमध्ये इथे पेंडिंग आहे. एनरोलमेंट डेट आपण पाहू शकतात की ऑक्टोबर 18, 2025. फार्मर आय डी अंडर अप्रूव्हल प्रोसेस आणि या शेतकऱ्याचे नाव त्या यादीमध्ये आहे. आणि त्या यादीमध्ये आपणास काय दाखवले जात आहे, तर स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की इथे ई-KYC पेंडिंग, म्हणजे ई-KYC ही पेंडिंग आहे. कारण की या शेतकऱ्याचा फार्मर आय डी जो काही आहे हा फार्मर आय डी तिथे अप्रूव्ड झालेला नाही. तर या लिस्टमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची यादी आपणास पाहायला मिळणार आहे की ज्यांचे पेमेंट हे रिलीज झालेले आहे, पेमेंट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. तर आपण इथे पाहू शकतात की इथे पेमेंट इंटिएटेड, तर येथे आपण पाहू शकतात की येथे जेथे जेथे पेमेंट इंटिएटेड आहे तर यांचे पेमेंट हे सुरू केलेले आहे आणि जवळजवळ यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जे काही पैसे आहे हे पैसे यांना मिळालेले आहे. तर बँकेचा IFSC कोड अकाउंट नंबरसुद्धा आपणास या यादीमध्ये पाहायला मिळेल. परंतु हे जे काही पैसे आहे हे पैसे याच बँक अकाउंटमध्ये येतील असे नाही. तर ही जी काही मिळणारी रक्कम आहे आपले ज्या बँकेला आपले आधार लिंक असेल त्या बँक अकाउंटमध्ये ही जे काही पैसे आहे हे पैसे हस्तांतरित करण्यात आलेले आहे. तर मी येथे पेमेंट इंटिएटेड मधील एका शेतकऱ्याचा येथे आधार नंबर हा कॉपी केलेला आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याचे स्टेटस हे चेक केले असता अप्रूव्हल स्टेटसमध्ये पाहू शकतात की अप्रूव्ड आहे. म्हणजेच हे जे काही फार्मर आय डी आहे या शेतकऱ्याचा तयार झालेला आहे. फार्मर आय डी येथे आपणास येथे दाखवला जात आहे. अप्रूव्हल स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे आणि पेमेंटसुद्धा या शेतकऱ्याला मिळालेली आहे. 8,500 रुपये हेक्टरप्रमाणे ही जी काही मदत आहे शासनाची ही शेतकऱ्याला मिळालेली आहे. 2 हेक्टरची
मर्यादा आहे, म्हणजेच 17,000 रुपये सध्या शेतकऱ्यांना मिळालेले आहे. तर बाकीचे पैसे कधी मिळतील ते काही सांगता येत नाही. परंतु ज्या शेतकऱ्याची शेतजमीन ही 1 एकर आहे समजा, तर 1 एकरमध्ये त्या शेतकऱ्याला पूर्ण रक्कम मिळालेली नाही, हे आपण लक्षात घ्या. तर एखाद्या शेतकऱ्याची जर शेतजमीन ही 1 एकर असेल तर त्या शेतकऱ्याला 34 गुंठ्याचे पैसे मिळालेले आहेत. तर आपण इथे पाहू शकतात की या शेतकऱ्याची जमीन 1 एकर आहे आणि इथे एरिया आपण पाहू शकतात की इथे 34 आर गट नंबर आहे. त्यानंतर अमाऊंट जी काही डिस्बर्स झालेली आहे 2890 रुपये पेमेंट इंटिएटेड पेमेंट त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. म्हणजेच या ज्या शेतकऱ्याची तिथे ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत आहे, तर त्यामध्येच आपणास एक व्ही-के नंबर हा मिळून जाईल. तो व्ही-के नंबर घेऊन आपणास आपल्याला ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर ज्या ठिकाणी नेट कॅफे असेल, महा ई सेवा केंद्र असेल, सी-एस-सी सेंटर असेल, तिथे आपण जायचे आहे आणि आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतरच आपणास ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम आपल्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केली जाईल. परंतु ज्यावेळेस आपण ई-के-वाय-सी करण्यासाठी महा ऑनलाईन सेंटरला जाल, तर तेथे पण आपणास प्रॉब्लेम पाहायला मिळेल. कारण की आपण मित्रांनो पाहू शकता की आपले जर महा ऑनलाईन सेंटर असेल, तर ई-के-वाय-सी सध्या तरी होत नाही. तर यू-आय-डी सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग हा एरर बऱ्याच दिवसापासून यामध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे बायोमेट्रिकद्वारे सुद्धा यामध्ये ई-के-वाय-सी होत नाही. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम सध्या यामध्ये आपणास पाहायला मिळत आहे. तर तर वेबसाईट ही कधी व्यवस्थित चालू होईल आणि त्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी कधी होईल आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये केव्हा पैसे जातील, तर मित्रांनो हे थोडंसं अवघडच आहे. तर मित्रांनो पाहूया यामध्ये पुढे काय काय होते ते. तर मित्रांनो हे होतं एक आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.